करतात. पण एक खूप मोठी बाब आहे, कारण भारतासारख्या देशामध्ये ही आणखीन मोठी आहे. त्याचं कारण एक महत्वाचं असं आहे की आपण सेव्हिंग करण्याकडे जास्त भर देणारी आपली सोसायटी आहे. आपल्याकडे अगदी नोकरीला लागल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगितलं जातं की बचत करा बचत करा, कारण आपली अवघी सोसायटी त्या विचारानं चालणारी आहे. पण असं तर होणार नाही प्रीती मॅडम की माझ्या हातात आलेले पैसे किंवा वाचलेले पैसे सगळेच्या सगळे मी म्युच्युअल फंडामध्ये टाकेन किंवा मी कुठल्या सेव्हिंग स्कीम मध्ये टाकेन. अशा वेळेला साधारण काय रेशो असावा की किमान तेवढे पैसे तरी तुम्ही गुंतवा? कारण आता जर 8 लाखाचं उत्पन्न असेल तर त्या माणसाचे 30,000 रुपये वाचतायत, आणि जर 24 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर त्यांचे जवळपास 1,10,000 रुपये वाचतायत. त्यामुळे व्हॅलिड रक्कमा आहेत, पण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वाचते. तर साधारण किती टक्के असावेत की त्याचा तरी विचार झालाच पाहिजे की इतकी तर गुंतवाच? बरोबर. बघा, थंब रूल नुसार नेहमी कमीत कमी 20% जो आपण म्हणतो तो तुमचा सेव्हिंग रेट असायला हवा तुमच्या एकूण इन्कमच्या. करेक्ट. तर आता जसं तुम्ही म्हटलात की सरकारने टॅक्स स्लॅब मध्ये का चेंज केलं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना कन्झ्युमेबल म्हणजे कन्झ्युमर जे असतात त्यांच्या कन्झम्पशनला एक ग्रोथ द्यायची होती. म्हणजे खरं सरकारचं म्हणणं आहे की तुमच्याकडे जो पैसा आता हातात आला आहे ते तुम्ही तुमच्या जे गरजा मीट होत नव्हत्या बऱ्याच वेळा, कारण की आपल्याकडे महागाई वाढली आहे, राईट, टॅक्स लोकांचा जात होता, तर त्यांच्या हातात खर्च करायला पैसे नसायचे आणि त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीमध्ये एक प्रकारची स्लगिशनेस आली, म्हणजे ग्रोथ कमी झाली होती. त्यामुळे हा पैसा तुमचा जर तुम्ही खर्च केला तर इकॉनॉमीला बूस्ट मिळेल, हा एक थोडासा त्याच्या मागचा विचार आहे सरकारचा. पण आपण आपलं बजेटही बघणं महत्वाचं असतं. सरकार देशाचं बजेट बघत असतं, आपल्याला आपल्या घरचं बजेट बघायला हवं. त्यामुळे मिळणारा पैसा जो असतो त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला जो पण अतिरिक्त पैसा मिळतो तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी वापरा. पण हाच सेम जर रूल आपण जसं म्हटलं 20%, तर हे वाढीवेचे 20 ते 25% जर तुम्ही कमीत कमी गुंतवला तुमच्या भविष्यासाठी, तर जसं महेश सरांनी सांगितलं की तुम्हाला एक प्रकारचं बूस्ट मिळेल. बघा, नेहमी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही नुसती 5% जरी वाढवत राहिला, जसं स्टेप ऑफ SIP ज्याला आपण म्हणतो, त्याने तुमच्या मिळणाऱ्या जो एक टोटल व्हॅल्यू जी तुम्हाला मिळते ऍट द एंड ऑफ द टर्म, जसं 20 वर्ष 30 वर्ष, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक तुम्हाला दिसतो. एकच प्रकारची सारख्याच अमाऊंटची SIP करणं म्हणा किंवा दरवर्षी त्याच्यामध्ये 5% 10% हा इन्क्रीमेंट करणं म्हणा, हे म्हणणं एकदम चुकीचं आहे की पूर्णच्या पूर्ण पैसे तुम्ही त्याच्यामध्ये टाका, कारण की माणसाला जीवन पण जगायचं असतं आणि जीवनमान चांगलं होण्यासाठीच तुम्हाला हे पैसे हातात आले आहेत असं आपण म्हणूया. तर याच्यातले तुम्ही 20 ते 25% जरी मिनिमम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला घेतले तरी याचा तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यातील ठेवीवर नक्की याचा खूप मोठा फायदा दिसून येईल.